जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 109वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे मिटूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. तर पाषाण आख्यान ते पाषाण आख्यायिका आपण ऐकतोय. आणि वसिष्ठ ऋषी हे ध्यान अवस्थेत असताना आणि त्याच्यातून त्यांनी बाहेर आल्यावर त्यांना एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. ती स्त्री त्यांना भेटली. तिने स्वतःची कथा सांगितली. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला ती एका शिळेमध्ये तिचं विश्व आहे, तिथे ती राहत आहे. आणि त्या विश्वात तिचा पती जो एक ब्रह्मदेव म्हणून तिने म्हटलं आहे, त्याने तिला निर्माण केलं आपली पत्नी म्हणून. परंतु पत्नीसारखा काही व्यवहार करत नाही. आणि आता तिला वैराग्य आलं. आणि तिला वैराग्य आल्यामुळे तिला आणि तिच्या पतीला दोघांनाही मुक्तीचा उपदेश, आत्मज्ञानाचा उपदेश वसिष्ठांनी करावा अशी प्रार्थना घेऊन ती वसिष्ठ ऋषींकडे आली. वसिष्ठ ऋषी तिच्याबरोबर तिच्या त्या शिळेमध्ये जाण्यासाठी निघाले. त्या शिळेपाशी गेल्यानंतर त्यांना असं दिसलं की तिथे फक्त ती शिळाच दिसते. त्याच्या आतमध्ये काय ही जी सांगत होती की इथे असे अनेक ब्रह्मांड आहेत, सगळं जग आहे. परंतु वसिष्ठ ऋषींना तिथे काही दिसलं नाही. आणि मग त्याचं वर्णन करताना ती स्त्री म्हणाली की आपण आपलं मूळ स्वरूप विसरून कुठल्या तरी आठवणींमध्ये, कुठल्या तरी स्मृतींमध्ये, म्हणजे जे काही आभासी आहे त्याच्यामध्ये मग्न झालो. आणि त्यामुळे आपल्याला हे दुसरं ब्रह्मांड दिसत नाही. त्यात जाण्यासाठी आपण आपल्या मूळ ध्यान स्वरूपात जाऊ. आणि ध्यानातून, समाधीच्या अभ्यासातून आपण जेव्हा सूक्ष्म देह धारण करू तेव्हा आपल्याला इकडे जाणं शक्य होईल. आणि अशा रीतीने वसिष्ठ ऋषी आणि ती विद्याधरी, ती स्त्री, हे दोघंही समाधी अवस्थेत गेले. त्यांनी संपूर्णपणे बाह्य पदार्थांच्या सगळ्या कल्पना सोडून दिल्या आणि स्वतःच्या सूक्ष्म स्वरूपात ते स्थिर झाले. आणि सूक्ष्म स्वरूपात स्थिर झाल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की आता आपण स्वतः शिलारूप झालो आहोत. आणि ती जी शिला आहे तीच आता स्वतःला, किंवा मी स्वतः त्या आता शिलेच्या रूपात व्यक्त करत आहे असं त्यांनी अनुभवलं. ते सांगतायत वसिष्ठ ऋषी की हे श्रीराम, हे आपलं जे चैतन्य आहे, आपलं जे स्वरूप आहे, हे पूर्ण शुद्ध झाल्यानंतर, म्हणजे आत्ता जो एक व्यष्टीभाव आहे, मी जो काही व्यक्ती आहे, एक त्याला व्यक्तिगत स्वरूप आपण म्हणू, इंडिव्हिज्युअलाइज्ड कॉन्शियसनेस म्हणतात, तो जेव्हा स्वतःला शुद्ध करून, निर्मळ करून झाल्यानंतर
मग ब्रह्मस्वरूप होतो. काल आपण याचं ध्यानही केलं. आणि या ब्रह्मस्वरूपाच्या सृष्टीत त्या कक्षेमध्ये शिरून त्याच्याही पलीकडे जाऊन मग जेव्हा स्वतःला आपण त्या परमिष्ठ रूपामध्ये बघतो, जेव्हा आपण चिदाकाश रूपात होतो, तेव्हा आपल्या सगळ्या अवस्था या पार कराव्या लागतात आणि अनेक शुद्धीच्या प्रक्रियांमधून जावं लागतं. जेव्हा असं होतं तेव्हा स्वतःच आपण आपल्याला चिन्मात्र स्वरूपात बघू लागतो. त्याच वेळेस हे जे खरं स्वरूप आहे स्वतःचं ते अनुभवाला येतं. आणि हे सगळं मी जे काही सांगतोय हे संपूर्णपणे सायंटिफिकली सिद्ध, शास्त्रशुद्ध असं आहे. त्याच्यावर फक्त ज्यांच्यावर हे सगळे असे संस्कार झाले आहेत त्यांनाच ते अनुभवाला येतं. ज्यांना शास्त्राचा अनुभव नाही, जे व्यवहारात मग्न आहेत, त्यांना ह्या गोष्टी कळणं शक्य नाही. याचा अनुभव ही दूरची गोष्ट आहे. तर अशा रीतीने मी आणि ती विद्याधरी आम्ही दोघं जण त्या शिळेमध्ये हळूहळू आतमध्ये प्रविष्ट झालो. प्रवास त्याच्या आतमध्ये गेलो आणि त्यात आतमध्ये गेल्यानंतर तिथे समाधी अवस्थेत बसलेला तिचा पती, ज्याला ती आपला पती म्हणते असेल, असा तो ब्रह्मदेव तिथे बसला होता. तिथे आल्यानंतर तिने सांगितलं की हा माझा पती आहे, यांनी मला विवाहासाठी उत्पन्न केलं आणि जरी हा पुराण पुरुष आहे तरी आता हा म्हातारा झाल्यामुळे, वार्धक्याला झाल्यामुळे यांनी काही माझं पाणीग्रहण केलं नाही, माझ्याशी विवाह असा केला नाही. त्यामुळे मी विरक्त झाले आणि आता मला कुठल्याही गोष्टीची इच्छा उरलेली नाही. आता हा स्वतः परमपदाला जाण्यासाठी असा तयार झालेला आहे. त्यावेळेस ती अशी जेव्हा वर्णन करत होती तिच्या सृष्टीमध्ये असं लक्षात आलं, असं दिसायला लागलं की आता महाप्रलय हा समीप आलाय, महाप्रलय हा जवळ आला आहे. तर ती म्हणाली की किती कठीण प्रसंग आला तरी हा माझा पती ह्या वेळेस सुद्धा ध्यान सोडणार नाही आणि तुम्ही आता मला आणि ह्याला दोघांनाही बोध करा आणि आमच्या दोघांनाही जे मोक्ष आहे ती अवस्था प्राप्त करून द्या. अशा वेळेस आपल्या त्या सो-कॉल्ड पती त्याला समाधीतून उठवण्यासाठी ती म्हणाली की हे नाथ, आपल्या इथे हे दुसऱ्या ब्रह्मांडातले तिथल्याच एका ब्रह्मदेवाचे पुत्र असे वसिष्ठ ऋषी हे आले आहेत आणि आपण जे व्यवस्थित एक व्यक्ती असते अशा पद्धतीने यांचं स्वागत करावं, यांचं पूजन करावं आणि आपण आपल्या ध्यानातून बाहेर यावं. असं म्हटल्यानंतर तो ब्रह्मदेव हा आपल्या ध्यानातून बाहेर आला आणि तो जसा बाहेर आला त्याबरोबर त्याचं जे काही सगळं चेतना जागृत झाली. चेतना जागृत झाल्यावर त्या ब्रह्मदेवाच्या परिवारातले सगळे देव, सिद्ध, गंधर्व, अप्सरा हे सगळे जे काही होते सगळे तिथून सगळीकडून येऊन तिथे उपस्थित झाले आणि त्यांनी तिथे आपले आपले स्थान ग्रहण केले. त्यावेळेस तो ब्रह्मदेव पण आपल्या स्थानावर शोभायला लागला. त्यांनी सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं, वसिष्ठ ऋषींची पूजा केली आणि नंतर सगळ्यांनी पुष्पांजली वगैरे अर्पण केल्यावर आपल्या जागेवर सगळेजण स्थानापन्न झाले. त्यावेळेस तिथे वसिष्ठ ऋषींनी त्या ब्रह्मदेवाला म्हटलं की तुम्ही तर सगळ्या सृष्टीला जाणता, सगळ्या सृष्टीचे निर्माते आहात आणि अशी ही तुमच्या सृष्टीतली विद्याधरी माझ्याकडे आली आणि तिने मला म्हटलं की तुम्हाला आणि तिला या मोक्षाच्या ज्ञानाचा उपदेश करा. खरं तर तुम्हाला सगळं ज्ञान अगोदरच प्राप्त आहे, मग हा काय प्रकार आहे? तुम्ही सगळ्या भूतांचे अधिपती, स्वयंप्रकाश, सर्व ज्ञान संपन्न आहेत आणि ही विद्याधरी हिला कामेच्छा असल्यामुळे ही काहीतरी विचित्र सांगते आहे. ती काय म्हणते हे मला कळलं नाही. हे सगळं तुम्ही जरा स्पष्ट करून सांगा. हिच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही हिला पत्नी होण्यासाठी उत्पन्न केलं, परंतु तिला पत्नीपद दिलं नाही, तिचा असा विरस का केला? त्यावर तो जो ब्रह्मदेव होता दुसऱ्या ब्रह्मांडाचा, तो म्हणाला की हे ऋषीवर, या गोष्टी कशा घडल्या त्या मी नेमकं तुम्हाला सांगतो, ते ऐका आणि सज्जनांना नेहमी खरं सांगावं असा नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की मी हिला उत्पन्न केलं हे खरं आहे, परंतु हे एवढंच खरं आहे, याच्या स्वतःच्या अज्ञानामुळे, हिच्या स्वतःच्या अज्ञानामुळे आणि वासनेमुळे, तिच्या इच्छेमुळे तिची अशी समजूत झाली आहे की मी तिला माझी पत्नी म्हणून उत्पन्न केलं आहे
वास्तविक असं काहीही नाही. ही तिची स्वतःची वासना माझ्या कल्पनेने उत्पन्न झाली नसल्यामुळे हे सगळं काही खोटं आहे. ते तिने काय विचार करावा, काय असावं हे मी ठरवत नाही. मी तिला फक्त उत्पन्न केलं आणि तिने स्वतःच्या मताने जो काही विचार केला त्याच्यामुळे ह्या तिच्या भावना सगळ्या खोट्या आहेत. आता ही सृष्टी निर्माण झाल्यापासून आता तिचं या सृष्टीचा शेवट हा जवळ आलेला आहे आणि मी आता स्वतःच्या त्या ज्याला एकार्णव म्हटलं, एक अर्णव म्हणजे संपूर्ण, अर्णव म्हणजे समुद्र, असा एक समुद्र अशी जी स्थिती असते त्या स्थितीमध्ये मी स्वतःतच स्थिर आहे, त्याच्यातच मी एकरूप आहे आणि त्या स्वरूपापासून मी पुढे प्रकट झालो. असं म्हणतात की ब्रह्मदेवाला त्याच्या निर्मितीबरोबरच ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, धर्म या सगळ्या गोष्टी त्याला सहज स्वतःच प्राप्त असतात आणि अशा ठिकाणी वसिष्ठ ऋषींना तो ब्रह्मदेव सांगतो आहे की व्यवहारी लोकांचा सगळा जो काही ही प्रजा असेल, हे काही सर्ग असेल, हे उत्पन्न करून मी स्थिर झालो असताना मला सगळ्यांनी हे काय स्वयंभू, ब्रह्मदेव असे जे काही नावं दिले, परंतु वस्तुतः बघायचं झालं तर मी कशापासूनही उत्पन्न झालेलो नाही. मी कोणाचं काही बघत नाही. मी स्वतःच्या स्वरूपात स्थिर आहे. जे काही माझ्या ब्रह्मांडात होतं ते होतं. मला कशाशीही काहीही घेणं देणं नाही. इथे जे काही आपलं चर्चा चालली आहे, संभाषण चाललं आहे, ते सुद्धा माझ्या दृष्टीने काहीच नाही आहे. ही जी विद्याधरी आहे ही माझ्यापेक्षा वेगळी नाही. ही मला माझ्यातच आहे असं जाणवतं. ह्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ती फक्त प्रकट झालेली आहे आणि अप्रकटही आहे. असे दोन्ही रूपं तिचे माझ्या दृष्टीने आहेत. ती माझ्या पूर्वीची जी काही अहंभाव असेल, म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा जेव्हा स्वतःला निर्माण करतो आणि त्याच्यापासून जी काही त्याची सृष्टी निर्माण होते, त्यावेळेस त्याच्या ज्या काही कल्पना असतात त्याप्रमाणे तो सृष्टी निर्माण करतो. तर तो म्हणतो की माझा जो पूर्वीचा एक कुठला अहंभाव असेल, जी काही माझी स्वतःची भावना आहे, त्यापासून ही त्या अहंभावापासून जी काही वासना तिच्यापासून ही निर्माण झालेली आहे. माझ्या संकल्पामुळे ही फक्त शरीर हिने धारण केलं आहे. मात्र ही काही माझी गृहिणी आहे किंवा तिने गृहिणी राहावं म्हणून मी काही तिला उत्पन्न केलेलं नाही. परंतु तरीही या जगाच्या उत्पत्तीची ती मूळ असल्यामुळे तशा प्रकारची वासनेने ती युक्त झाली. म्हणजे हिचं मूळ स्वरूप काय, ही मूळ कोण आहे, तर ब्रह्मदेवाला जेव्हा ही काही सगळं सृष्टी निर्माण करायची असेल तर त्याची जी काही वासना आहे की ही सृष्टी निर्माण व्हावी आणि ती सृष्टीची जी वासना आहे ती ही स्त्री आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिची ती वासना स्वतःच असल्यामुळे, त्या स्वतःतच तिच्यात वासना असल्यामुळे तिलाही या सगळ्या भावना झालेल्या आहेत. आता ते म्हणतात, ब्रह्मदेवाने सांगितलं की इथून पुढे लवकरच प्रलय येणार आहे, माझंही सगळं आयुष्य हे संपत आलं आहे आणि मी केवळ माझ्या स्वतःच्या मूळ आनंदरूप, ब्रह्मरूप अशा कैवल्य स्थितीला माझी इच्छा आहे की मी तिथे प्राप्त व्हावं. त्यामुळे जे काही हे मी जग निर्मिलेलं आहे, ज्या काही वासनेमुळे, कल्पनेमुळे हे सगळं जग झालं आहे, त्या जगाचाही अंतिम प्रलय होण्याची वेळ आलेली आहे. या महाप्रलय काळी मी आता हिला मुळापासून नष्ट करण्याचा माझा विचार सुरू झाला आहे. जशी जशी माझी वासना कमी होईल, लक्षात घ्या ब्रह्मदेवाची वासना म्हणून ही आहे. आता ब्रह्मदेवाला जर सगळं जगातूनच सगळं प्रलय होतो आहे तर स्वतःचंही स्वरूप आता या जगापासून दूर करायचं. मग असं असेल तर त्याची वासना सुद्धा या जगातलीही चालली जाईल. लक्षात घ्या, ही स्त्री जेव्हा सांगत होती की मी फक्त याची पत्नी म्हणून नाही, त्या संपूर्ण जगाला चालवणारी, या सगळ्या संपूर्ण जगाचा कारभार बघणारी सुद्धा मीच आहे. म्हणजे काय आहे, जगाचा कारभार कशामुळे सुरू आहे, तर त्या ब्रह्मदेवाची वासना त्या जगामध्ये आहे, हे जग असावं किंवा या जगाचा कारभार चालावा म्हणून ती त्याच्याच वासनेने, त्याच्याच अस्तित्वाने ही सगळी जगाला चालवते. आता ब्रह्मदेवाची इच्छा संपली, आता हे जग नष्ट होत आलंय. त्याच्यामुळे जेव्हा स्वतःची वासना ब्रह्मदेव काढून घेईल, म्हणजेच त्याबरोबर हिचं सुद्धा स्वतःचं अस्तित्व हळूहळू नष्ट होईल. तर ही हिचं अस्तित्व आता नष्ट होण्याची वेळ आल्यामुळे ही थोडीशी नाराज आहे, अशी ही विरस झालेली आहे. ज्यावेळेस मी माझं हे सगळं चित्ताकाश, म्हणजे आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे आकाश आहेत, भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश. चित्ताकाश म्हणजे माझ्या हृदयात, माझ्याच मनामध्ये मी जे काही विश्व निर्माण केलं, जे काही आकाश आहे ज्याच्यामध्ये मी सगळं जग बघतो. आपल्या वैयक्तिक दृष्टीने बोलायचं झालं, माझ्याच आतमध्ये मी जे काही स्वप्न वगैरे बघतो ते माझं चित्ताकाश. तसं ब्रह्मदेवाचं चित्ताकाश म्हणजे हे ब्रह्मांड.
तो ब्रह्मदेव म्हणतोय की आता माझं हे चित्ताकाश सोडून, ह्याचं जे माझं स्वरूप आहे हे सोडून आता मला ब्रह्माकाश म्हणजे चिदाकाशात, म्हणजे जे काही पवित्र असं चैतन्य आहे त्या स्वरूपात मला जायचं आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही तिथे जाईल तर त्याच्याबरोबर महाप्रलय होईल आणि ही वासना हिचं पण नाश होईल. त्याच्यामुळे ही सुद्धा आपल्या तिचा शेवटचा काळ आला हे तिच्या लक्षात आल्यामुळे ती सुद्धा जो मी मार्ग घेतो आहे की आता आपल्याला ज्ञान व्हावं, आपल्या स्वरूपात जावं, तर अशा वेळेस ही सुद्धा तोच मार्ग वापरते आहे. या जगामध्ये आता कलियुगाचा शेवटचं काळ आलेला आहे. त्यामुळे त्याच्या ज्या काही सगळ्या वेगवेगळ्या प्रजा, त्यांचं शासनकर्ता मनु, इंद्र, लोकपाल, देवता या सगळ्यांचा आज अंत होणार आहे. त्यासोबतच या कल्पाचाही अंत, एकूण महाकल्पांत होणार आहे. असे अनेक कल्प असतात, तसे सगळ्याच कल्पांचा शेवटचा कल्प, त्याच्यामुळे ह्याचाही अंत होणार आहे. याच्यासोबत माझी ही जगत वासना की हे जग असावं, ही त्या जगासोबत जी माझी इच्छा आहे त्या जगत वासनेचाही अंत होणार आहे. आणि माझं हे जे काही देहाकाश आहे, मी जो काही स्वतः म्हणून इथे आलो आहे त्याचाही अंत होईल. म्हणजे माझं स्वतःचं स्वरूप, माझी ही वासना, हिचं हे सगळे कल्प आणि ही जे काही कलियुग आहे या सगळ्या प्रकारचा, या सगळ्या प्रलयांची अशी वेळ आलेली आहे. आणि ह्या वासनेला आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होण्याची इच्छा होणं ही स्वाभाविक आहे. वासना कोण? ही जी विद्याधरी, ही जी स्त्री होती, ही हिला सुद्धा, ही जी कोणी वासना म्हणून होती तिला सुद्धा आता आपण सुटावं आणि आपल्या मूळ स्वरूपात जाणं असं तिला वाटतं. आणि त्यासाठी तिने हे जे काही प्रश्न, तुझ्यासाठी तुला इथे आणणं, तुला प्रश्न करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात कारणीभूत आहेत. हिने असं का केलं तर मी तेही सांगतो की ह्या स्त्रीनी ज्या काही सगळ्या सिद्धी प्राप्त केल्या, तिने पहिल्यांदा योगाचा अभ्यास केला आणि योगासनांपासून आत्मज्ञानाचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये तिला जो काही ध्यान, धारणा हे सगळं करता करता तिला जे काही सिद्धी प्राप्त झाल्या, ज्याच्यामध्ये ती आकाशगमन करणं, दुसऱ्या ब्रह्मांडात जाणं, कुठले रूप धारण करू शकणं, या सगळ्या तिला सहज म्हणून प्राप्त झाल्या. हे जे कोणी अशा मार्गावरती असतात त्यांना ते विनासायास प्राप्त होतात. विशेष काही त्यांना प्रयत्न करायची गरज पडत नाही. आणि त्याच्यामुळे आपलं जे आपण आत्मा स्वरूप आहोत त्याचं खरं स्वरूप कसं आहे, एरवी आपण फक्त स्वतःचंच जीवन बघतो. पण एकदा ह्या ध्यानाच्या सिद्धींमुळे, समजा आकाशगमनाची सिद्धी आपल्याला प्राप्त झाली, आपल्याला दुसऱ्या लोकात जायची सिद्धी प्राप्त झाली, तर ह्या स्वतःचं स्वरूप हे किती मोठं आहे, त्याचं किती प्रचंड आवाक आहे हे समजायला मदत होते. आणि बाकीचे अनेक जगांमध्ये, अनेक विश्वांमध्ये, अनेक ब्रह्मांडांमध्ये जे कोणी योगी आहेत त्यांच्याशी चर्चा करणं, कारण ते तशी साध्या नजरेला दिसत नाही, परंतु या सिद्धींच्या माध्यमातून त्यांच्याशी संवादसुद्धा साधता येतो. आपण या सिद्धींबद्दल चुडाला प्रकरणामध्ये चर्चा केली होती की तिलासुद्धा या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. तर त्यामुळे आपण जो अनुभव घेतो या जगाबद्दल, ज्या आपल्या कल्पना आहेत त्या किती सत्य आहेत, बाकीच्या योग्यांच्या कल्पना काय आहेत, ते सगळं त्यांच्याशी चर्चा करून आपला अनुभव सिद्ध करून घेता येतो. आणि त्याच्यामुळे या सिद्ध पुरुषांचा, ज्ञानी पुरुषांचा, त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ होतो. यासाठी तिने तुम्हाला जे पकडून इथे आणलं आहे तर तिला ते मार्गदर्शन हवं आहे. म्हणून तिने एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात, म्हणजे तुमच्या ब्रह्मांडात येणं, तुम्हाला शोधणं आणि तुम्हाला इथे येण्याची विनंती करणं, ह्या ज्या सगळ्या सिद्धी होत्या त्या सिद्धींचा उपयोग करून ती तुमच्यापर्यंत आलेली आहे. आणि आता जसं प्रत्येकाला स्वतःच्या मोक्षाची अपेक्षा असते, त्याच्यासाठी मार्गदर्शन हवं असतं, तसं ती तुमच्याकडून ह्या मार्गदर्शनाची अपेक्षा करते आहे. या पर्वतावरती जी काही ही शिला आहे, जी आम्ही जिच्यामध्ये आमचं हे ब्रह्मांड आहे हे बाहेरून लक्षात आलं, परंतु आमच्या दृष्टीने जर बघितलं तर हे सगळं काही आकाशरूपच आहे. आपण आपल्या ब्रह्मांडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला फक्त काय दिसतं तर आकाश दिसतं. आपलं ब्रह्मांड कसं आहे तर हे आकाश आहे. कदाचित आपल्यातल्या कोणाला तशी सिद्धी झाली आणि या ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात गेलो तर होऊ शकेल की आपले ब्रह्मांड हे अनेक आवरणांनी युक्त, त्याला कुठले वेगवेगळे लेयर्स असतील, कधी एखादी शिला असू शकेल, कधी आणखी काही असू शकेल, असं दिसू शकेल. आता जेवढं अनंत आकाश आहे त्याच्यामध्ये त्याची पलीकडे काय आहे हे कोणाला माहिती नाही. आपण कितीही प्रवास करा, अजून आपले वैज्ञानिक हे काही या ब्रह्मांडाच्या पलीकडे जाऊ शकले नाही आहेत. ते
तो ब्रह्मदेव सांगतोय की बाहेरून जरी ही शिला दिसत असली तरी आतमध्ये मात्र आमच्यासाठी हे सगळं काही आकाशच आहे. त्यामुळे या जगातील बाकीचे पदार्थ आणि त्यांची सगळी जे काही वेगवेगळी जगं आहेत या शिलेमध्ये ती काही आम्हाला दिसत नाही. आम्ही जर समाधी अवस्थेत गेलो तर मात्र हे सगळं काही आम्हाला दिसू शकतं. ही जी विद्याधरी आहे, जी वासना रूप आहे, तिला वैराग्य झालं, त्याच्यामुळे आत्मज्ञान संपादन करण्याची इच्छा झाली आणि म्हणून ती तुमच्याकडे आली, ती तुम्हाला इथे घेऊन आली. आता हे सगळं जे काही आहे हा केवळ या विद्या मायेचा विलास आहे. ही जी काही विद्या आणि माया या दोघांचं मिळून आपण विचार करू तर एक जो व्यष्टी जीव आपण म्हणतो की जो मी स्वतःचा जीव, स्वतःचं स्वरूप, त्याच्या दृष्टीने, त्या स्वतःच्या जीवाच्या दृष्टीने आपण जे काही बघतो तर त्याला म्हणतात अविद्या. आणि ही अविद्या ही अशी गारुडाच्या मायेप्रमाणे पसरते असं म्हटलेलं आहे की एक प्रकारचं स्वतःवरतीच आपल्यावरती एक मायेचं आवरण निर्माण करते आणि आपण हे जग बघतो. हा जो ब्रह्मदेव आहे त्याची सुद्धा माया ही अशीच आहे, परंतु त्याची माया ही वेगळी असल्यामुळे, तिच्यामध्ये कुठल्याही गोष्टीवरती प्रभाव टाकण्याची शक्ती नसल्यामुळे ती निरुपद्रवी आहे. म्हणून ती ब्रह्मदेवाला मोहित करू शकत नाही, पण सर्वसाधारण जीवाला ती सहज मोहित करू शकते. ब्रह्मदेवाच्या दृष्टीने ती माया, ती विद्या किंवा विद्यामाया असं तिला म्हणतात, आणि जीव साधारण जो असतो त्याच्या दृष्टीने तिला अविद्या असं म्हटलेलं आहे. ह्या खरं ब्रह्मदेवाच्या मायेमध्ये कुठलेही कार्य हे उत्पन्न होत नाही. आता इथून पुढे जो प्रलय होणार आहे त्या दृष्टीने त्या ब्रह्मदेवाने वसिष्ठ ऋषींना म्हटलं की हे वसिष्ठ ऋषी, आता तुम्ही आपल्या जगात जा आणि पूर्वीप्रमाणे तुम्ही जो काही एक संकल्प केला होता तुम्हाला निर्विकल्प समाधीचा, तर त्या समाधीच्या शांतीचा अनुभव तुम्ही घ्या. त्या ब्रह्मांडामध्ये आता हळूहळू हळूहळू सगळं काही सूक्ष्म हे आणखी सूक्ष्म होत जाईल आणि या सगळ्या भूतांसह जे काही सूक्ष्म असतील, स्थूल असतील, सगळ्यांसह अगदी मन आणि अहंकार, बुद्धी या सगळ्यांसह या जगाचा आता नाश व्हायला सुरुवात होईल. हे सगळं संपवून मग मी परमपदाला प्राप्त होईल, कैवल्याला प्राप्त होईल असं बोलून त्या ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवानी पद्मासन घातलं आणि आता स्वतःला तो अखंड समाधीमध्ये घेऊन गेला. या समाधीतून पुन्हा बाहेर येण्याची शक्यता अजिबात नव्हती. ब्रह्मदेवासोबत त्या जे कोणी त्याचा परिवार होता, जे कोणी गंधर्व असतील, अप्सरा असतील, इंद्र असतील, सगळेच्या सगळे देव त्याच्यासोबत तेही पद्मासनात बसले आणि त्यांनी सुद्धा समाधीचा अभ्यास करायला सुरुवात केली. ह्या ब्रह्मदेवानी ओंकारासह शेवटच्या अवस्थेमध्ये प्रवेश केला आणि अशा ठिकाणी तो त्याच्या सगळ्या वासना, सगळे संकल्प हे शांत होऊन राहिले. ती जी वासना, ती जी विद्याधरी होती ती सुद्धा तशीच ध्यानामध्ये बसली आणि एक प्रकारे तिच्यामध्ये आता पुन्हा काहीही येण्याची शक्यता नाही अशा प्रकारे ती आकाशरूपिणी झाली. जसं जसं ब्रह्मदेवाची वासना ही आणि त्याचा संकल्प हा आता क्षीण व्हायला लागला, कमजोर व्हायला लागला, त्याबरोबर आता पृथ्वीमध्ये काहीही होण्याची शक्यता नाही. लक्षात घ्या, मी मगाशीच जसं म्हटलं की जे काही घडामोडी होत आहेत त्या ब्रह्मदेवाची वासना आहे, त्याचा संकल्प आहे की काहीतरी व्हावं, ही सृष्टी चालू राहावी. ती संकल्पना, त्याची जी वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू. एकदा त्यांनी ती वासना सोडली की मग त्याचे जे काही परिणाम असतात, जसं पृथ्वीवरती स्वतःची जी निर्मिती करण्याची शक्ती होती ती संपूर्णपणे ती नष्ट व्हायला लागली. ती नष्ट व्हायला लागल्याबरोबर म्हणजे मग झाडं, झुडपं हे सगळे सुद्धा आता त्यांचं निर्मिती ही थांबली आणि ही पृथ्वी त्या ब्रह्मदेवाच्या आत्म्याचाच एक प्रकारे एक भाग असल्यामुळे जसं तो स्वतः शांत झाल्याबरोबर किंवा एखादी व्यक्ती जी अशी मृत्यू पावायला लागते त्याच्याबरोबर त्याचे सगळे अवयवसुद्धा एक प्रकारे शांत व्हायला लागतात, त्यांच्यातली शक्ती चालली जाते. तशीच या पृथ्वीमधली सुद्धा शक्ती ही जायला लागली आणि मग ती सुद्धा चेतनारहित, विरस जर्जर अशी झाली. शक्तीहीन झाल्यामुळे तिच्यातही विघटन व्हायला सुरुवात झाली. म्हणजे तिच्यातही आता पृथ्वीच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर एक प्रकारे प्रलय हा ऑलरेडी सुरू झाला. पृथ्वी नष्ट व्हायला लागल्यानंतर आपल्या दृष्टीने जग संपलं, बाकीचं काय होईल किंवा नाही आपल्याला काय घेणं देणं आहे, नाही का. तर हे जे काही पुढचं वर्णन आलेलं आहे ते सांगेल की काय होत असतं, परंतु पृथ्वीसोबतच एकदा आपण इमिजिएट नष्ट झालो की आपल्या दृष्टीने जग संपलं, जे होईल ते होईल.
तर अशा रीतीने ती पृथ्वी जेव्हा नष्ट व्हायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे मग ही मानव प्रजा हिच्यामध्ये अनेक प्रकारे दुष्कर्म व्हायला लागले. दुष्कर्म व्हायला लागल्यानंतर सगळे लोक हे वेदबाह्य म्हणजे वेदांनी सांगितलेलं, शास्त्रांनी सांगितलेलं आचरण सोडून दिलं आणि ह्या कलियुग संपत आल्यामुळे त्याच्यात अनेक पातक जे काही पाप असतील त्यांचा अतिरेक व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्याचं जे काही सगळं वर्णन आहे की चोर दरोडेखोर यांनी प्रजेला लुटायला सुरुवात केली. इतकंच काय, जे शासनकर्ते होते त्यांनी सुद्धा शासन सोडून दिलं. त्यांनी सुद्धा लोकांवरती लोकांचा छळ करायला सुरुवात केली, लुटायला सुरुवात केली आणि लोक हे दैन्य दारिद्र्य यांनी अतिशय पिळून गेले. ज्या स्त्रिया असतात त्या सुद्धा आपलं चारित्र्य सोडून दिलं, त्या सुद्धा दूषित झाल्या. व्यसनी रोगी प्राण्यांनी ही सगळी पृथ्वी भरून गेली. वेगवेगळ्या ठिकाणी जे उत्पात असतात, म्हणजे कुठे आग लागणं, कुठे पूर येणं, कुठे भूकंप होणं, हे असले सगळे प्रकार या पृथ्वीवरती व्हायला लागले आणि जे कोणी चांगले लोक होते त्या सगळ्यांचा नाश व्हायला लागला. ह्या प्रकारे पुण्यक्षेत्र तीर्थक्षेत्र हेही नष्ट झाले. कुठेही समाधान असं उरलं नाही. सगळे लोक हाहाकार करू लागले. कोणालाही आपलं कुल शील यांची पर्वा वाटेनाशी झाली. कुलगोत्र न पाहताच लोक सपिंड किंवा इतर प्रकारचे विवाह असेही करायला लागले आणि त्यामुळे सगळा जो काही नाश व्हायचा, म्हणजे चारित्र्याचा म्हणा, सृष्टीचा म्हणा, तो व्हायला लागला. दुर्जन श्रेष्ठ झाले, सज्जन विपत्तीत सापडले आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे भ्रष्टाचार हाच एक प्रकारचा धर्म होऊन बसला. अन्यायाने संपत्ती जमवण्यात लोकांची धन्यता व्हायला लागली. त्यानंतर सगळं जे काही सगळ्या लोकांची गती ही दुःखद झाली, ते नाश पाहू लागले. लोकांचं आयुष्य हे कमी झालं. सगळ्यांनी जे काही धर्म असतं, संध्यावंदन वगैरे, हे सगळे प्रकार सोडून दिले आणि अशा रीतीने या सगळ्या दशदिशा, मोठे मोठे नगरं गावं हे सगळं जळून खाक झालं. कुठेही काही उरलं नाही. सगळीकडे एकदम वैराण निर्जन अशी परिस्थिती झाली होती. या संपूर्ण प्रदेश हा एक प्रकारे वाळवंटच होऊन गेला. असा पंचमहाभूतांचा जो काही नाश असतो, त्यांचा जे काही उत्पाद असतो, तो या पृथ्वीपासून सुरुवात झाली. पृथ्वी ही सगळ्यात घन स्वरूप म्हटली जाते. तर तिच्यापासून सगळ्यात शेवटी येणारं जी गोष्ट आहे ती आता सगळ्यात पहिले सुरू झाली. पंचमहाभूत निर्माण होताना आपण बघितलेलं आहे की आकाशापासून पुढे एक एक होत गेले. तसं याच्यामध्ये उलट क्रम सुरू झाला. पहिल्यांदा पृथ्वीचा नाश झाला. पृथ्वीनंतर मग तिला जो धातू म्हणजे जो पंचमहाभूतांपैकी दुसरा जो आहे किंवा शेवटून दुसरा तो म्हणजे जल, तर त्या जलाचं सुद्धा आपलं उत्पाद झाला. त्यांनी पण आपली मर्यादा सोडली. मग इथे सगळं काही समुद्र यांनी आपलं सगळ्या मर्यादा सोडल्या. सगळीकडे पाणीच पाणी व्हायला लागलं आणि त्यांनी जे काही असतील सगळं त्या समुद्रामध्ये वाहून जायला सुरुवात झाली. पर्वतांच्या गुहांमधून सगळीकडून पाणी शिरलं. त्याच्यानंतर हे सगळं जेव्हा सागरामध्ये सगळं काही वाहून गेलं, त्यानंतर तेज म्हणजे अग्नी, त्याचाही क्षोभ झाला. विजांचा कडकडाट, सगळीकडे आग, अशा प्रकारामुळे ही पृथ्वी संपूर्णपणे एक प्रकारे ध्वस्त झाली, फुटून गेली आणि सगळीकडे अगोदरच पृथ्वी नष्ट झालेली आहे. पाण्याचा प्रकोप झालेला आहे, जलाचा प्रकोप झालेला आहे. सोबतच आता तेज म्हणजे अग्नी, ह्याच्यामुळे सगळीकडे प्रकार झाले आणि मग ज्या ज्या ठिकाणी शक्य जिथे जिथे आहे त्या सगळ्या दिशा यांच्यामध्ये आग आणि पाणी आणि पृथ्वी या सगळ्यांचं नष्ट होणं किंवा त्यांचा प्रकोप होणं या गोष्टी दिसायला लागल्या. ह्या प्रकारे सगळ्याच देवांचा संहार हा जवळ आला होता. कारण या ब्रह्मदेवानी आपल्या संपूर्ण जे काही ज्ञानेंद्रिय असतील, आपले कर्मेंद्रिय, या सगळ्यांना आता त्यांनी ओढून घेतलं. तर सगळेच थांबले होते. त्याच्यामुळे त्याच्या सृष्टीमधले जे जे काही होतं ते सगळं नष्ट व्हायला लागलं. या 3 धातूंचा पंचमहाभूतांपैकी एक पृथ्वी, दुसरं वायू, दुसरं जल आणि तिसरं अग्नी, यांचा उत्पाद झाल्यावरती आता ब्रह्मदेवानी आपल्याच मध्ये जी प्राणशक्ती आहे तिचं सुद्धा आकर्षण करून घ्यायला सुरुवात केली. प्राणांना आपल्या हृदयाकडे ओढायला सुरुवात केली. मृत्यू प्रकरण जर आठवत असेल तर तेव्हा आपण हे बघितलं होतं की मृत्यू होताना सगळे प्राण हे आपल्या हृदयाकडे यायला सुरुवात होते.
तसं या ब्रह्मदेवाने सुद्धा सगळ्या प्राणांना आपल्याकडे ओढून घ्यायला सुरुवात केली, आपल्या हृदय प्रदेशात ओढायला सुरुवात केली. प्राणांचं जे रूप आहे आपल्या दृष्टीने ते म्हणजे वायू. आपण श्वास घेतो म्हणजेच वायूचं आपण संचलन करतो, तर त्यालाच आपण प्राण समजतो. त्यामुळे वायू या महाभूताचा सुद्धा उद्रेक झाला आणि हे सगळे वायू जिथे कुठे असतील ते आता या ब्रह्मदेवाकडेच एक होण्यासाठी जायला लागले. त्यामुळे जेव्हा सृष्टीमध्ये वायू उरला नाही, तर एक जसं म्हणतो की आपण हे जे काही ग्रह तारे एक दुसऱ्याला बांधून आहेत, त्यांच्यातलं जे गुरुत्वाकर्षण आहे ते या वायुरूपामुळे आहे असं म्हटलं जातं. शिवाय वायू आहे म्हणून आपण म्हणजे विमान वगैरे जे काही आकाशात उडतात किंवा जे कोणी सिद्ध असतील किंवा आणखी ऋषीगण हे जे आकाशामध्ये असतात तर ते वायूच्या प्रभावामुळे असतात. जेव्हा वायूचं उत्पाद व्हायला लागला, वायूने आपला वायूपण म्हणजे त्यांनी ती शक्ती सोडून दिली, तो ब्रह्मदेवाकडे जायला लागला. त्याच्याबरोबर ह्या सगळे जे धारणा होत्या या सगळ्या नष्ट झाल्या आणि जे काही जिथे कुठे असेल या ब्रह्मांडामध्ये ते सगळं आपापली स्थानं सोडून कोसळायला लागले, वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागले. इथे त्यांनी म्हटलंय की हे सगळं खाली पडत आहे, तर खाली म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने आपण खाली बघतो. जेव्हा पृथ्वीकडे काही येत असेल तर ते खाली, त्या सगळ्या आजूबाजूच्या दृष्टीने ते सगळे पृथ्वीकडे असे यायला लागले आणि तारकापुंज असतील किंवा विमानं असतील किंवा सिद्ध असतील हे सगळे आपले स्थानं सोडून हे कोसळायला लागले. आणि ह्या कोसळताना जे कोणी विशेष सिद्ध होते, ज्यांना कोणाला हे ज्ञान होतं, त्यांनी आपलं चैतन्य हे ब्रह्मरंध्रातून घेऊन स्वतःला शरीरापासून मोकळं केलं आणि ते अमर झाले. बाकीचे जे कोणी होते ते सगळे या सृष्टीमधून जे सगळं होतं त्यांनी आपलं आपलं स्थान सोडलं आणि ते पडायला लागलं. तर या अशी प्रलयाची जी परिस्थिती होती ना, भूतो न भविष्यती, अशी उलथापालथ मोडतोड झाली असताना आपल्या परिजनांसह फक्त तो ब्रह्मदेव तिथे तेवढा शिल्लक राहिला होता आणि तोही सगळं स्वतःला सोडून देऊन ध्यान लावून निश्चल बसला होता. तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणतात की मी जेव्हा सगळ्या दिशांकडे बघितलं की आजूबाजूला काय चाललं आहे, तर मला एका ठिकाणी एक असं सूर्यमंडळ दिसलं की जिथे दुपारचा सूर्य तळपत असेल त्याप्रमाणे एक सूर्यमंडळ होतं. त्याच्या मागे आणखी एक सूर्य हा त्याचा उदय झाला. आणखी सूर्य झाल्यानंतर मी बघतो तर एकानंतर एक असे अनेक सूर्य झाले आणि तिथे वेगवेगळ्या दिशांकडून एक एक सूर्य उगवत होता. आपल्याला साधारण 10 दिशा माहिती आहे, म्हणजे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, अर्थात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि ऊर्ध्व आणि अधस्थ म्हणजे वरची आणि खालची, अशा 10 दिशांमधून 10 सूर्य यांचा उदय झाला. आणि हे 10 सूर्य हे सगळीकडून तळपायला लागले. त्यांच्यामुळे एवढ्या सूर्यांच्या आगीमुळे जे काही पाणी होतं ते सुद्धा उकळायला लागलं, ते सुद्धा संपूर्णपणे त्याचाही जो असं उकळण्यामुळे जो काही त्रास असतो तो सगळा तिथे दिसायला लागला. आणि ह्या सूर्यांच्या मध्ये आणखी 3 सूर्य असे उगवलेले दिसले. ते म्हणतात की हे 11 आदित्य हे रुद्राचं शरीर असून त्यांच्या मध्यभागी असलेले 3 सूर्य हे त्याचे त्रिनेत्र असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या 3 सूर्यांना मिळून 1 आणि 11 वेगवेगळे सूर्य, कारण एक मुख्य मधला 10 दिशांचे 10 असे 11 आणि त्रिनेत्र म्हणून जो एक सूर्य, तर अशा प्रकारचे 12 सूर्य आणि त्याला 12 आदित्य असं म्हणताय, 12 आदित्यांचं मंडल म्हणताय. आपल्या याच्यात अशी कल्पना आहे की जेव्हा प्रलय होतो तेव्हा हे 12 आदित्य येतात, 12 सूर्य, आणि ते सुद्धा या संपूर्ण सृष्टीला जाळायला सुरुवात करतात. तर यांच्यामुळे या 12 आदित्यांमुळे हे सगळं जे काही सृष्टी होती त्यांनी त्याला जाळायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे इव्हन आकाशसुद्धा हे अस्थिर झालं, आकाशसुद्धा चंचल झालं. लक्षात घ्या, पंचमहाभूतांमध्ये आपण पृथ्वी, जल, अग्नी आणि त्याच्यानंतर आपण वायूचा प्रकोप बघितला. आता इथे या सूर्यांच्या निमित्ताने त्यांनी इव्हन आकाशसुद्धा हे चंचल झालेलं आहे असं सांगितलं. तर ह्या सूर्यांच्या तेजामुळे इथे संपूर्णपणे असं लक्षात आलं की जसं सगळं आकाश हे या 12 सूर्यांनी व्यापून धरलेलं आहे. त्यामुळे सगळ्या सागरांचं जल हे उकळून सळसळू लागलं आणि ते सगळीकडे पसरू लागलं. त्याच्यामध्ये जे काही भाजलं असेल ते जे कोणी प्राणी असतील ते सगळे नष्ट होऊन गेले, सगळे नक्षत्र त्याच्यात मिसळून गेले आणि कित्येक योगी जे होते त्यांनी आपल्या ब्रह्मानंदाचा भेद करून शरीरातून निघून गेले आणि अमर झाले. हा जो काही प्रलयाग्नी होता त्यांनी पाताळालाही सोडलं नाही
अशा प्रकारे या सर्व 12 आदित्यांनी सगळीकडे संताप उत्पन्न केला असताना त्यातून हा प्रलय अग्नी उद्भवला. म्हणजे आता प्रलय होणारा जो अग्नी असतो तोही आला आणि त्याच्या जे काही त्याचं रूप होतं ते एक प्रकारे रुद्राचं रूप असं जाणवायला लागलं. जिथे कुठे जे कोणी वेगवेगळ्या ठिकाणी अगदी लोकालोक पर्वतापर्यंत असू द्या, मेरू पर्वतापर्यंत असू द्या, हे सगळे जे कोणी जीव असतील ते सगळे नष्ट झाले. हिमालय सुद्धा असा क्षणात वितळून गेला. याच्यामध्ये काही राहिलं असेल तर दोनच गोष्टी फक्त राहिल्या. एक म्हणजे सोनं आणि दुसरं म्हणजे आकाश. हे ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये सोन्याचं महत्त्व एवढं का आहे हे कदाचित लक्षात येईल की जेव्हा सगळं काही नष्ट होतं, सगळं संपून जातं, मुळात पाण्यामध्ये सगळं काय त्याच्यात सामावून जाईल, आपली आपली जागा सोडेल, वायूमुळे सगळे गोष्टी आपल्या आपल्या जागा सोडतील. अग्नी ह्या सगळ्यांना जाळायचं काम करतो, ते सगळ्यांचं नष्ट करण्याचं काम करतो. परंतु त्याच्यामध्ये जे नष्ट होत नाही ते म्हणजे आकाश आणि सोनं. तर आकाश हे सगळ्यांच्या पलीकडे आहे, त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. सोनं हे अग्नीमुळे अगोदरच शुद्ध झालेलं असतं, त्याच्यामुळे सोन्याला सुद्धा अग्नी काही करू शकत नाही, कारण अग्नी हा फक्त सोन्याला शुद्ध करण्याचंच काम करतो. त्याच्यामुळे सोनं हे निर्दोष राहिलेलं आहे. या दोनच गोष्टी फक्त शेवटपर्यंत राहतात. आणि ह्यामुळे पुढे जेव्हा या अग्नीचा प्रकोप झाला त्याच्यानंतर पुन्हा प्रलयकालचे वायू निघाले, त्यांनी सुद्धा दशदिशांना व्यापायला सुरुवात केली आणि जे जे काही तिथे आवर्त भोवरी निर्माण झाली त्यांनी सगळे पर्वत वगैरे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. आता त्याच्यानंतर प्रलयकाळचे मेघ यायला सुरुवात झाली. प्रलयकाळचे मेघ आल्यानंतर त्यांनी सगळीकडे प्रचंड वर्षाव सुरू केला आणि या सगळ्या प्रचंड वर्षावामध्ये अगदी वज्रघातासारखी भयंकर वृष्टी अशी व्हायला लागली आणि या वृष्टीमुळे असह्य असं झंझावात हे निर्माण झाले. ह्या जलाचा वेग अतिशय वाढला असताना जे काही आकाशगंगेच्या प्रवाहामध्ये जे काही मेघ आले त्यांनी एक प्रचंड मोठा असा समुद्र निर्माण केला आणि त्याला पुढे आपण एकार्णव म्हणून समजतो. एकार्णव म्हणजे एक समुद्र. सगळीकडे फक्त पाणीच पाणी आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आदित्य मंडळसुद्धा हे त्याच्यात समाविष्ट होऊन गेलं. सगळे सूर्यसुद्धा त्यात समाविष्ट झाले. त्यामुळे त्या ठिकाणी काहीही असं ऊर्ध्वलोक किंवा अधोलोक असं काहीही नव्हतं, कुठलीही दिशा उरली नव्हती. सगळीकडे केवळ जलच जल होतं. हे एका प्रकारे म्हटलं तर कुठल्याही सृष्टीची निर्मितीची सुरुवातीची अवस्था. याला कधी जे वेगवेगळे सृष्टीची निर्मितीची जी अवस्था असते तर त्याला कधी असं आपो नारायण सुद्धा म्हटलेलं आहे. आप म्हणजे पाणी, आपो नारायण म्हणजेच जे नारायण रूपी असलेलं ब्रह्म. त्याच्यातूनच कधी असं म्हणतो आपण की जेव्हा सृष्टीची निर्मिती होते तर सगळ्यात पहिले ब्रह्मदेव निर्माण झाला. तर ब्रह्मदेव जो विष्णूच्या कमळातून पोटातून त्याच्यातून जे नाभी कमळ असं म्हणतो त्याच्यातून निर्माण झाला, ती जी एक संकल्पना आहे. तर त्यामध्ये आपो नारायण म्हणजे हा नारायणच सगळं जलमय होऊन राहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून ब्रह्मदेव आणि मग ब्रह्मदेवानी याच्यात निर्माण केलेली सृष्टी, अशी कुठेतरी कल्पना पण आहे. आपल्या शास्त्रांमध्ये पृथ्वीच्या किंवा जीवनाच्या निर्मितीबद्दल ज्या वेगवेगळ्या कल्पना आहेत तर त्याच्यातली ही एक संकल्पना पण इथे मी सांगितली. तर हे सगळं एकार्णव झाल्यानंतर सगळीकडे फक्त जलच जल होतं. सगळं संपूर्ण सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांड हे जलाने भरून गेलं होतं. आणि अशा वेळेस हा जो ब्रह्मलोक आहे जिथे हा ब्रह्मदेव स्थिर होता, तिथे बघितल्यानंतर वसिष्ठ ऋषींच्या लक्षात आलं की अजूनही तिथे हा ब्रह्मदेव संपूर्णपणे आपल्या परिवारासह समाधी लावून बसला होता आणि तिथे बाकीचे मुनीसुद्धा हे समाधी अवस्थेत होते. ही सगळी समाधी अवस्थेत असल्यानंतर हे 12 आदित्य ज्यांनी संपूर्ण सृष्टीला जाळलं ते सुद्धा तिथे आले. ते सुद्धा पद्मासन घालून ध्यान अवस्थेत बसले आणि शेवटच्या ब्रह्मदेवाच्या शेवटच्या आयुष्याच्या काळात हे सगळे जण हळूहळू नंतर त्यांच्या सगळ्या संकल्पना नष्ट झाल्या आणि हळूहळू हे वसिष्ठ ऋषी बघत असताना त्यांचं सगळं काही जे अस्तित्व होतं तेही नष्ट होत गेलं. नष्ट होता होता त्यांनी बघितलं की आता इथे कोणीही काहीही दिसत नाही. हे सगळे असे आपण एखाद्या सिनेमामध्ये बघतो की एखादं पिक्चर असं जसं ब्लर होत जातं, हळूहळू विरळ होत जाता 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 ते नष्ट होतं. तसं वसिष्ठ ऋषींनी बघितलं की हे सगळे देव, मुनी, ब्रह्मदेव, त्यांची ती वासनारूपी जी काही स्त्री होती, हे सगळं अतिशय विरळ होत 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 संपूर्णपणे नष्ट झालं. तिथे आता काहीही उरलं नव्हतं.
या संपूर्ण क्रिएशनमध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळं काही शून्य असं ते दिसायला लागलं. आणि वसिष्ठ ऋषींना प्रश्न पडला की हे जे कोणी होते हे आपलं स्थान सोडून कुठे गेले, जे कोणी मुनी असतील, ब्रह्मदेव असेल, हे देव असतील, हे स्थान सोडून कुठे गेले असंही काही दिसलं नाही. ते जागच्या जागेवरतीच नष्ट झाल्यासारखे दिसले, म्हणजे असं उठून कुठेतरी चालले गेले अशातलाही प्रकार नव्हता. तर त्यांनी थोडं सूक्ष्मदृष्टीने बघायला सुरुवात केली, विचारपूर्वक बघायला सुरुवात केली. तर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळेजण ब्रह्मदेवाप्रमाणेच निर्वाणास प्राप्त झालेले आहेत. आणि ते जरी त्यांचं वर्णन हे केवळ शून्यकार, नामरूप, म्हणजे काय दिसत आहेत तर काही दिसत नाही, शून्यरूप झालेले आहेत, असं जरी असलं तरी ते स्वतःच्या आत्मस्वरूपात स्थिर आहे. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर ह्या अनंताच्या समुद्रामध्ये, जसं समुद्र असेल, समुद्रामध्ये एक बिंदू टाकल्यानंतर तो बिंदू आहे पण आणि नाही पण. कारण काय म्हटलं, त्या बिंदूचं स्वरूप, एक थेंब जर टाकला तर तो थेंब आहे का, तर आहे. बरं, तो ओळखायचा कसा, तर तो ओळखता येत नाही. आणि त्याचं अस्तित्व काय आहे, तर तो समुद्रच आहे. त्याला समुद्रापासून वेगळं म्हणता येतं का, नाही म्हणता. तर असं जे स्वरूप आहे तसं त्यांचं स्वरूप झालं, ते आहे पण आणि नाही पण अशा स्थितीमध्ये आत्मस्वरूपात ते स्थिर झाले, आत्मरूपच झाले. हे त्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून लक्षात आलं. ह्याच्यानंतर त्यांनी हे जे काही थोडंसं इथे आपल्या फिलॉसॉफीमध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये ज्या वेगवेगळे तर्क आहेत, वेगवेगळे जे मार्ग आहेत, त्यांच्या दृष्टीने प्रलय असणं काय, प्रलय नसणं काय, आणि मग ही सृष्टी निर्माण होते की नाही, हे जे काही वेगवेगळ्या लोकांचे मत आहेत ते त्याची चर्चा वसिष्ठ ऋषींनी इथे पुढे केलेली आहे, या ग्रंथात केलेली आहे. आपण त्याच्यात जाण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला त्यांनी काही खूप साध्य होणार नाही. मी मगाशीच जसं म्हटलं की हे ब्रह्मांड कसं नष्ट होतं, प्रलय कसा होतो वगैरे, हे सगळं आपल्याला समजण्याची गरज नाही. आपला जीव संपला, शरीर संपलं की झालं. आपल्या दृष्टीने काय झालं आणि काय नाही, पुढे काय होत आहे, हे आपल्याला कळून तरी काय फायदा आहे. आज कळलं तरी त्यांनी काय फायदा होणार आहे. एक फक्त कुतूहल की अच्छा प्रलय होतं म्हणजे काय होतं, त्याचं एक आपल्याला समाधान, वर्णन तेवढंच. आपण स्वतःला धन्य एवढं समजावं की आज आपण गुरूंच्या कृपेमध्ये आहोत आणि ते काय करायचं ते करत आहे. आपल्या दृष्टीने विश्व तेव्हा संपलं जेव्हा आपलं जीव हा संपला. त्याच्यानंतर जे व्हायचं ते होईल, किंवा काय होणार आहे हे आताही आपल्याला कळणार नाही. आणि जेव्हा आपल्याला कळायला लागेल, जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होईल, तेव्हा हे सगळं लक्षात येईल, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काही परिणामही होणार नाही. कारण आपण तेव्हा वसिष्ठ ऋषींसारखेच किंवा त्या ब्रह्मदेवासारखे संपूर्णपणे तटस्थ असू. त्यामुळे आपल्या बुद्धीला जास्त ताण देऊ नये या इच्छेने मी काही त्या सगळ्या चर्चेमध्ये विनाकारण जात नाही. परंतु कुतूहल म्हणून पुढे काय झालं, याच्यातून पुढे रुद्राचा अवतार कसा आला, त्या रुद्राने कसं सगळं बघितलं, त्याच्यातून त्याची माया, ती काली, ती कशी आली, आणि तिचं पुढे काय वर्णन केलं आहे योग वसिष्ठमध्ये, हे सगळं आपण पुढच्या सत्रांमध्ये बघूया. आज आपण इथे थांबू. एक 5 मिनटं फक्त श्वासावरती लक्ष देऊ आणि थोडं स्वतःला त्या ध्यानात ठेवू. हे जे काही ऐकलं, वाचलं, त्याच्याबद्दल थोडंसं 2 मिनटं मनन करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, शांत बसूया. आपलं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवू. संपूर्ण लक्ष श्वासावरती. श्वासाची गती बघा.
हा श्वास आपल्याच आतमध्ये अनेक प्रलय घडवून आणत असतो. आपल्या मनात उलथापालथ करत असतो. त्याच्यावर लक्ष देणं म्हणजे वसिष्ठ ऋषी जसं सगळं बघतायत तसं बघणं. स्वतःपासून पूर्णपणे स्वतःला वेगळं करणं. आपल्या श्वासाच्या गतीवरून आपल्या मनाची अवस्था सहज लक्षात येईल. विशेष म्हणजे त्याच्यावर लक्ष देत राहिलं की मनाची बदलणारी अवस्था पण लक्षात येते. हो हो मन शांत होतं. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. शरीराप्रती सचेत व्हा. वातावरणाप्रती सचेत व्हा. हळूवार आपले डोळे उघडा. जय श्रीराम. जय श्रीराम. थांबायचं आज. काही प्रश्न असतील, अनुभव असतील तर येता येतं. आनंदाची गोष्ट ही आहे की सगळं शांत झालं. चला थांबायचं विद्याधरजी. येस सर. जय श्रीराम. जय गुरुदेव. जय श्रीराम. जय गुरुदेव.